गुड मॉर्निंग. आज आहे गोव्यातला तिसरा दिवस आणि आळसा सोबत चालू झालाय, कारण की गोव्यामध्ये अजून पण धो पाऊस पडतोय. पण आज मी तुम्हाला काही असे ठिकाण सांगणार आहे जे माझ्या गोव्यातले फेवरेट आहेत. चला स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. 4 वेळा बीचचा प्लॅन करून 4 वेळा कॅन्सल पण केला, कारण की जेव्हा मी बीचकडे जायला निघत होतो त्यावेळेस धो पाऊस पडत होता, त्यामुळे प्लॅन कॅन्सल व्हायचा. पण आज फायनली जे बीच साठी घेतलेले कपडे होते ते घातलो आणि रूमच्या बाहेर पडलो, कारण की आज काय पण करून मला बीच वरती जायचंच होतं. पहिलं तर उठून मला भूक लागलेली, त्यामुळे गेलो होतो आम्ही आर्ट जुना कॅफे मध्ये आणि तिथं खरं सांगू का सगळंच खूप भारी भेटतं, त्यामुळे मी स्पेसिफिक कोणत्याही एका डिशचं नाव सांगू शकत. ब्रेकफास्ट वगैरे फुल करून बीचवर पण जाऊन आलो, कारण की मी जर गोव्यात येऊन बीचवर गेलो नाही तर ही दुनिया मला एक्सेप्ट कशी करेल. असो काय काय असतं ना तिकडे. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो पंजिमला, कारण तिथं जायचं रिझन होतं या रंगबिरंगी भिंती. म्हणजे आपल्याकडे असल्या भिंती नसतात, म्हणून ह्या भिंती बघायला स्पेशली आपण गोव्याकडे येतोय. पण ह्याच भिंती समोर मी लई भारी भारी फोटो काढल्यात, जे माझ्या मेन आयडी वरती मी पोस्ट केल्यात. लवकर जाऊन बघा. जगाच्या कुठल्या पण कानाकोपऱ्यात असू दे, पाणीपुरी दिसलं की नाही मन विचलितच होते. त्यामुळे पाणीपुरीचा गाडा दिसल्या मी जाऊन तिथं बसलेलो आणि एक मस्त पाणीपुरी खाल्ली. ते झाल्यानंतर म्हणलं आज लास्ट दिवस आहे गोव्यातला, मस्त किकीला जाऊया. आता नेमकं किकी काय आहे हे तुम्ही गुगलवर सर्च करून बघा. यावेळेचा गोव्याचा प्लॅन तर फ्लॉप झालाय. आता नेक्स्ट टाइम कुठं फिरायला जाऊ हे तुम्हीच मला कमेंट मध्ये सांगा. चला बाय बाय.